नमस्कार, आपण पाहता धाडस मराठी न्यूज। उमरखेड शहरातील उत्तरवार शासकीय रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमध्ये आज शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र डायलिसिस सेंटरमध्ये इन्व्हर्टर व सुरक्षित वीज व्यवस्था नसल्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। रुग्णालयातील सुविधांबाबत नागरिकांनी तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे। आपण काही तेथील नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहू। काय नाही, एकदा लाईन गेली होती तशी तर नेहमीच जाते। कधी कधी तर पोरं नाईट करायला तर लाईन गेली की पेशंटला मग खूप वेळ थांबायचं काम पडलं, तर त्या दिवशी मुलांनी नाईट केली। हो, कारण त्यांना तर डायलिसिस करायच लागते। नाही डायलिसिस केलं तर त्यांना श्वासच घेता येत नाही। बरोबर। मी आता किती डायलिसिस झाले आपल्या इथं, तेव्हापासून बघत आले मी। 1.5 महिना झाले लाईनीचा प्रॉब्लेम आहे, कुणी काही बघतच नाहीये। तर आज शॉर्ट सर्किटच झालं, जाळ लागला होता पूर्ण त्या रूम मध्ये। तर आनंद सरनी सगळे पेशंट खिडकी तोडून बाहेर काढले। काही तुम्हाला त्रास झाला आतमध्ये? काय नाही, धुपट चाललं होतं, काय नाही, त्यांनी पटकन काढलं। पेशंट सगळे खिडकीतून बाहेर तिकडून काढले, इकडून तर श्वास घेता पण येत नव्हतं। काय शॉर्ट सर्किट झालं असेल त्याच्यामुळं लाईन प्रॉब्लेम आला। काय माहित नाही, तर आम्ही इथेच होतो ना। त्यांना आम्ही तर हे होते काका, आम्ही काय झालं काका? ते काय ते इकडे लाईन बघा, इकडे बघा, इकडे। ते लाईनच काहीतरी झालं बाबा, तडतड करू लागली आणि एकदम फटाके सारखं फुटू लागलं त्याच्यात। काही त्रास झाला तुम्हाला? काय त्रास काय झालं नाही, आमचं डायलिसिस व्हायचं राहिलं होतं। आज या ठिकाणी डायलिसिस सेंटरला काही रुग्णांवर डायलिसिस चालू असताना MSCBचे जे करंट लाईट आहे ती सकाळपासनं कमी जास्त व्होल्टेज होत असल्यामुळे इथे MSCBने जे दिलेलं एक सबमीटर आहे त्या सबमीटरवर लोड आला आणि त्या ठिकाणी स्पार्क झाला। त्यामुळे ते सबमीटर जळून खाक झालं। त्याचा धूर इतरत्र पसरला, त्यामुळे पेशंटचे नातेवाईक हे गोंधळून गेलेत। तरी अशा परिस्थितीत टेक्निकल स्टाफ, हॉस्पिटल स्टाफ यांनी त्यांना एक इमर्जन्सी डोअर तोडून बाहेर काढलं, सुखरूप बाहेर काढलं। आता परिस्थिती पूर्ववत आहे, सर्व रुग्ण एकदम सुरक्षित आहेत। ज्यावेळेस शॉर्ट सर्किट झाला त्या परिस्थितीमध्ये रुग्णांची तारांबळ उडाली असं काही रुग्णांचं म्हणणं आहे। मागील कित्येक दिवसापासून लाईन येत आहे जात आहे, आपण एक वैद्यकीय अधीक्षक म्हणून इथं काम पाहतात, तर आपली जबाबदारी काय आहे? आपण आतापर्यंत याची कुठली काळजी घेतली का नाही, असं सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे। ऍक्च्युली बघा, हे डायलिसिस सेंटर जे आहे हे HLL कंपनी थ्रू चालवल्या जाते, त्यांच्या अंतर्गत। त्याच्यात आमच्या रुग्णालयाकडून सुद्धा त्यांना जे काही सहकार्य करायचं आम्ही करतो। आपल्याकडे जनरेटर आहे, पण त्यांना जनरेटरचं कनेक्शन घेण्यासंदर्भात आपण सूचना पण दिल्या होत्या कंपनीला। परत MSCBला पण पत्र दिलेलं आहे की डायलिसिस सेंटरचे तरी कमीत कमी आपण 24 तास करंट आणि हाय व्होल्टेज किंवा व्होल्टेज कमी जास्त ट्रिक न होऊ देता पूर्ववत ठेवावे।